फायनल सामना म्हणजे मान सन्मान झालंच पाहिजे मित्रांनो. बघा आपल्या जोसावर नाचत आपल्याला. थँक्यू थँक्यू. मसलाचा टायगर किंग श्रीकांत बामणे कुठे असतील त्याने पहिल्यांमध्ये याचा श्रीकांत बामणे. मसल्याचा टायगर मॅन निलेश बांबळे, तसं मानगावचा टायगर मॅन विनायक पिंपले. म्हणजे दोन रायगड जिल्ह्यामध्ये मसला आणि मानगाव तालुक्यामध्ये लढत. खरोखरच खूप काही प्रेक्षक बघते स्वतः. जसं त्या दिवशी मी युट्यूब लाईव्हला पाहत होतो पुणे आणि रायगड, तसाच मसला आणि मानगाव. पाहूया कोणता तालुका, मसला की मानगाव. त्याचाच मानगावचा विनायक आणि मसल्याचा निलेश. आणि सुरेख असा लेग साईडला टाकला चेंडू. पहिल्या चेंडूवरती एक धावाची सफलता मिळते ती पारसला. एक धावावर समाधान मानावं लागेल. धावाचं खातं खोललंय ते पारसनी आणि संघाचं खातं खोलता येते पारस. एक धावाने धाव संख्या होते 1. पुन्हा एकदा चेंडू निलेश कडे. निलेश पुन्हा एकदा 2-3 पावलाचा निलेशचा सामना करील तो विनायक. पुन्हा तटवला चेंडू बॅक साईडला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावावरती धावत होता परंतु एक धाव समाधान मानलं लागेल ते विनायकला. 2 धावा होत आहेत संघाच्या खात्यामध्ये आणि वैयक्तिक विनायकची 1 धाव. एक चेंडू आपल्याला खूप मोलाचा असतं. जसं की अभ्यासामध्ये 1 रनाचं सुरेख असा चेंडू होता परंतु ऑफसाईडला टटवला आहे तो. बॅक साईडला गेलाय तो. 1 धावा नव्हती पारसला. 1 धावावर समाधान लागेल. जसं परीक्षामध्ये 1 मार्काची जरूरत असते तसंच मित्रांनो या खेळामध्ये पण 1 रनाची जरूरत असते जिंकण्यासाठी आणि विजयासाठी. 1 चेंडू आणि 1 धाव किती मोलाचा आहे तो या सामन्यामध्ये आपल्याला माहिती पडेल. सगळ्यांचं प्रेक्षकांचं लक्ष मी माझ्या युट्यूब लाईव्हच्या मित्रांना सांगेल किती शेवटचा सामना पाहायला किती युट्यूब चॅनलला लाईव्ह आपल्याला पाहतायत. पाहूया 450 पब्लिक हा फायनलचा सामना पाहत आहेत. 450 आणि आतापर्यंत मला वाटतं 40,000 पब्लिक बघून झाले असतील युट्यूब लाईव्ह मध्ये आपल्याला. आणि फायनल सामना पुन्हा एकदा एक निर्धावाचा चेंडू टाकला तो निलेशने. निलेश 2-5 निलेशचा सामना करेल तो विनायक आणि हा ऑफसाईडला टाकलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात त्या. आणि 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या राऊंड धावतोय तो विनायक आणि 2 धावा पूर्ण. सुरेख असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत वाढ होते ती 5 धावा. मला वाटतं पहिले षटक पूर्ण होत आहे ते. 5 चेंडू 5 धावा. चांगल्याशी गोलंदाजी पाहायला मिळते ती निलेशची. निलेश खामगाव संघाकडून नावाजलेला असा गोलंदाज सुद्धा फलंदाज सुद्धा. पाहूया पुन्हा एकदा निलेशचा सामना करील तो विनायक आणि तटवला चेंडू लांब दिशेला. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावडी धावतोय तो विनायक आणि 2 धावा पूर्ण. आरामात 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा समाधान मागे त्या विनायकला. 2 धावांनी वाढती धावसंख्या होती ती बिनबाद 7 धावा. दुसरा षटक कोण टाकते पाहूया. खामगाव संघाकडून समालोचनासाठी माझा मित्र करेल तो राम चव्हाण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 7 हितमाळ संघाची. हितमाळ संघाचा खरोखरच हिटमॅन फलंदाज अजूनही मैदानावरती तसंच कर्णधार स्वतः पारस पिंपले मैदानावरती. दुसरा षटक घेऊन येते खामगाव संघाकडून मला वाटतं सुजय हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. एका वयाने मूर्ती लहान पण कीर्तिमान बोलतात ना, वयाने लहान खेळाडू पण तो खरोखर सुंदर गोलंदाजी केली. कारण त्यांचं शिकावत असतील ते निलेश बामणे
त्यांच्या संघातून खेळणारे सर्व खेळाडू एक अनुभव खेळाडूच असणार. पहिल्या षटकातला दुसरा षटकातला पहिला चेंडू स्वतः वैयक्तिक षटकातला पहिला चेंडू सुजल बघूया काय करतोय. आणि मला वाटतं हा निर्धाव चेंडू पारस यांनी पारसला यायला काही समजलेला चेंडू आणि एक निर्धाव चेंडू अशा रीतीने स्वतः कर्णधारची भूमिका सांभाळतोय. आपल्याला फटकेबाजीची गरज असताना आपल्याला खरोखरच सुंदर खेळ खेळावा लागेल. तो पारसला पुन्हा एकदा सुजल आपल्या षटकातला पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतो तो सुजल. बघूया काय करतो सुजल आपल्या. आणि मला वाटतं पुन्हा एकदा पारस एकच धाव मिळाली ती पारस आणि विनय घेणार अवंत धावसंख्येमध्ये धावसंख्या 8-1 ने वाढते. धावसंख्या होते 8. मला वाटतं अशा रीतीने धावसंख्या झाली ती 8. आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये किती धाव मिळते ते बघूया. विनय आणि त्यांच्या सहकार्याला स्वतः पारस करण्यात यजमान संघाचा. पुन्हा एकदा सुजल काय करतो आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतो सुजल. आणि मला वाटतं विनायकाच्या पट्टीत मारले किती धाव मिळतो. एक धाव तर पूर्ण झाली दुसऱ्या धावच्या पर्यंत. आणि मला वाटतं दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. निलेश बांबळे यांच्याकडून गटाचे रक्षण होतोय. पुरेपूर फायदा उचलतो यजमान संघाची वाढती धावसंख्या होती ती 10. शेवटचा 3 चेंडू शिल्लक आहेत. सॉरी एक शॉट एकच धाव. मला वाटतं 9 धावा झालेले दिसतात. आणि मला वाटतं 3 चेंडू शिल्लक असताना 3 चेंडू मध्ये किती धावांची बरसात करते ती यजमान संघाचा हिटमॅन आणि कर्णधार. मागाशी शेवटच्या चेंडू षटकार मारून संघाला विजय करून समाधान करून दिला होता तो विनायकने. आणि पुन्हा एकदा हिट करण्याच्या प्रयत्नात. आणि बघूया किती धाव मिळतात का. झेल होतोय आणि मला वाटतं झेल बाद झालेला विनायक. खरोखरच विनायक झेल बाद झालाय. पारस आणि विनायक झेल बाद झाला. विनायकची जागा सांभाळण्यासाठी होतो सनील. डीजे वाला दादा डीजे बजाव. तुम्ही ह्या टायमाला जर बाहेर जाणार तर नाही दादा. शेवटची मॅच आहे. जरा आम्हाला सांभाळा करा. आम्ही पूर्ण दिवस तुम्हाला सांभाळली तर आम्हाला सांभाळा. आमचा खेळाडू नाराज व्हायला नको. डीजे उत्तर वाजलाच पाहिजे कारण शेवटची मॅच आहे. शेवटचा 2 चेंडू शिल्लक. सुजल बघूया षटकातला पुढचा चेंडू 5वा चेंडू टाकतो सुजल. आणि मला वाटतं पारस यांनी सुंदर फलंदाजी केली. बघूया किती धाव मिळतात ते. दुसऱ्या धावामध्ये पर्यंत 2 धाव पूर्ण घेतात. आणि मला वाटतं सनीला काही स्ट्राईक मिळाली नाही. पारस स्वतः कर्णधार. बघूया का तो शेवटचा चेंडू. पारस यांनी जर का षटकार मारतो विशाल सपकाळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक घेणार आहेत. आणि मला वाटतं हा किती धाव मिळतो बघा. एकच धाव मिळेल दुसऱ्या धावच्या प्रयत्न मध्ये. मला वाटतं एकच धाव 12 चेंडू मध्ये मला वाटतं 12 धावा दिलेल्या आहेत. 13 धावांची विजय व्हायचा. खामगाव संघाला 12 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. 21 षटकार मिळाला नाही फायनलच्या सामन्यामध्ये. खरोखरच खंत वाटते की एवढे फलंदाज चांगले स्टार फलंदाज असून तर 21 षटकार मिळाला नाही. षटकार बघण्याची खूप अपेक्षा असते प्रेक्षकांची. आणि कमरेश बघा आता आला कारण माहिती आहे 12 चेंडू मध्ये 12 धाव मिळाल्यानंतर आमचा संघ विजयी बहुतेक विजयच्या वाटचाली करणार. आता संघाला मला वाटतं निलेश दादा यांना माहिती आहे की आता 12 चेंडू म्हणजे काय 12 धावा म्हणजे काय. आमचा निलेश टायगर जसा उस्मान पटेल तसा आमचा मसल्याचा हा निलेश. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. राजू पाटील आला नवस. राजे साहेबांचा तो
बात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा डीजे थँक्यू आणि मला वाटतं सलामीची जोडी मसल्याचा उस्मान पटेल आणि मानगावचा गोलंदाज मार्कवरती येतोय. पाहूया कोण. हेदमलई संघाकडून तसंच खामगाव संघाकडून येतोय तो निलेश आणि अभि. नावाजलेले असे फलंदाज. स्ट्राईकला अभि, नॉन स्ट्राईकला निलेश आणि गोलंदाज मार्कवरती कोण येत आहे पाहूया. हिदमलई संघाकडून मला वाटतं श्रीकांत पिंपले गोलंदाजासाठी येतात की काय. श्रीकांत पिंपले गुगली बॉलर आहेत ते सुद्धा त्यांनी 7 चेंडूमध्ये 3 धावा असताना सुद्धा दिल्या नव्हत्या. बँगलोर इथे ते सुद्धा चांगला प्रयत्न करू शकतात श्रीकांत पिंपले. अजूनही त्यांची खेळाची कमतर. त्यांचे बंधू सुद्धा छोटे बंधू सुद्धा खूप गोलंदाजी चांगली करतात. परंतु आज मला वाटतं येणार होते साई काही कारणामुळे ते आले नाहीत. सनील गोलंदाजी मार्कवरती येतोय तो हेदमलई संघाकडून सनील आणि स्ट्राईकला येतो निलेश. नॉन स्ट्राईकला येतोय तो अभि. पाहूया 12 चेंडू 13 धावा. कोणत्या संघाचा विजय होतो मित्रांनो. विजय हा क्रिकेटचाच होतो. फक्त कोणत्या संघाचा होतो ते पाहूया. मसला की मानगाव. दोन्ही तालुक्याचे संघ मसला आणि मानगाव. विशाल साहिल 2-3 पावला तर साहिलचा पहिला चेंडू निलेश मार विचार- करतोय. पंचांना खूप मला वाटतं 10-15 वर्षाचा अनुभव असेल. पंच विशाल महेश. सपकाळ यांच्याकडून जर का आणि हिटमाली संघ विजय जर चांगला 500 रुपयाचं निर्णय मारू दिलाय. शकणार आणि- कोकरे या गावाकडून. पहिला चेंडू सनील याचा वाईट घोषित केला. अवांतर धाव मिळते ती खामगाव संघाला. पुन्हा एकदा सनील याचा सामना करील तो निलेश. पुन्हा एकदा एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच महेश वाईट घोषित करतात. अवांतर धाव मिळते खामगाव संघाला. धाव संख्येत वाढ होते 2. पुन्हा एकदा सनील 2-3 पाड करणार. सनीलचा सामना करेल निलेश. पाहूया ऑफसाईडला टाकलेला चेंडू. हो सूर्यकांत क्षेत्राक्षण होतं. एक चोटी धाव घेण्यात यश आलं त्या निलेशला आणि निलेशनी खातं खोलं. 1 धावांनी संघाच्या खात्यामध्ये भर पडते 3 धावांची. धाव संख्या होते बिनबाद 3. पुन्हा एकदा चेंडू सनीलकडे. सनील 2-3 पाळ करणार. सनीलचा सामना करेल तो अभि. सुरेख असा चेंडू होता परंतु बॅक साईडला टाकलाय. 1 धाव समाधान डिक्लेअरच्या स्वरूपात अभिला. धाव संख्या होते 4. वो बुलाती है मगर जाने का नहीं. पंच सामना थांबवायचा आहे. पंच नवीन चेंडू घेण्यात येत. पंच नवीन चेंडू. दोन्ही संघाला नवीन चेंडू होता. पाच मिनिटं जर पंच सामना थांबवायचा आहे. 2 मिनिटं जर कॅमेऱ्याची बॅटरी संपलेली आहे. कॅमेऱ्यामध्ये बिघाड झाल्या कारणामुळे जरा 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. तांत्रिक अडचण आलेली आहे. आता ओघाव जरा मावलत चाललाय ना दिवस, त्याच्यामुळे येतो तो दिवसभरामध्ये उन्हामध्ये तापलेला असेल. कॅमेरामन ज्याने आपल्या जवळजवळ आपल्या फायनल पाहायला आले त्या प्रेक्षकांवरती कॅमेरा फिरवायचा आहे जरा.
डीजे डीजे बुलाती है मगर जाने का नहीं. चालू करो पंच. सामना चालू करो. बुलाएंगे बाद में बुलाएंगे तब जाएगा. त्यांच्यावरती जरा कॅमेरा फिरवायचा आहे. पुढचा चेंडू सनील याचा पाहूया. अभि आला. सुरेख असा चेंडू होता. आपण लॉंग डायच्या दिशेला टाकलेला आहे. पाहूया किती धावा मिळतात त्या अभिला. आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण स्वतः करण्यात आहे. पारस याचं कल्किता कोण सुरेख असं क्षेत्ररक्षण. परंतु एक धाव पूर्ण करतोय तो अभि. मारलेल्या चेंडूवरती एक धाव तर मिळणारच मित्रांनो, कारण तो फलंदाज आहे आणि तो गोलंदाज आहे. आणि धाव संख्या होती आहे ती बुलाती है मगर जाने का नहीं. धाव संख्या होती आहे 5. पुन्हा एकदा सनील याचा सामना करीतो निलेश बामणे. ओ सुरेख असा तडला चेंडू बॅक साईडला, परंतु एक धावावर समाधान मानलं गेलं ते निलेशला. डिक्लरच्या स्वरूपात एक धाव. जर का हितमाली संघ जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे विशाल सपकाळ कोकरे यांच्याकडून. आणि मला वाटतं आता परत धाव धावसंख्या संख्या होती झाली आहे 6. 6. पुन्हा एकदा सनील याचा सामना करील तो निलेश. हो सुरेख असा तडला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात त्या निलेशला. काहीसा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती सनीलची. धाव संख्या होती आहे 7. बिनबाद 7 धावा. मंगेश काल बघा आता उजेडामध्ये आलेले आहेत. प्रत्येक षटकार मग पुन्हा एकदा 100 रुपये. सनील तयार. मंगेश सनीलचा कालप. सामना करतो अभि. आणि ऑफसाईडला टटला चेंडू. किती धावा मिळतात त्या पाहूया त्याला. आणि बॉन्डरलाईनच्या दिशेला गेला चेंडू. सीमा रेषेला दाखवला ते 4 धावा. अभिच्या खात्यातून आपल्याला पहिला चौकार पाहायला मिळाला तो अभिच्या बॅट मधून सनील याला. धाव संख्येत वाढ होती आहे 11 धावा. शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे पाहूया. हेच मलई संघाकडून. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. बघूया पुन्हा एकदा प्रणय, कारण प्रणयाची ओर सुरेखाची चालली होती ती मागे 2 मॅच साठी. त्याने 3 या 2 अशाच धावा दिल्या होत्या, परंतु आता शेवटच्या चेंडू जे चौकार गेला तो खूपच असा खराब क्षेत्ररक्षण. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. मैदान उकडू नका खामगावचा. आणि कमले दादा कुठे? कमले दादा खामगाव संघाचा हिटमॅन. खामगाव संघाच्या खेळाडूंनी मैदानामध्ये कोणी जायचं नाही. आपला संघ विजय होतो तर निलेशाचा खेळ होतोय. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा झटका लागतोय. डीजे लाईव्ह डीजे. खरंच म्हणून मला मी बोललो होतो की खामगावच्या कुठल्याही खेळाडूने बॉर्डर लाईनच्या दिशेला जाऊ नका. पहिल्या चेंडूवर धक्का लागलाय तो निलेशच्या रूपात. चांगला असा फलंदाज बाद होतोय निलेश. त्याची जागा सांभाळायला जातोय तो. आणि बघा किती मॅच मध्ये रंगत आली. मगाची जर चौकार नसताना गेला तर खरोखर ज्या मॅचला रंगत आली असती मित्रांनो. एक चौकार आणि किती नुकसान करतो आपल्या संघाचं. आता बघतात पहिल्या चेंडू ती प्रजय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटच्या 4 चेंडूवरती 3 धावांची गरज. सॉरी मित्र 2 धावा. 4 चेंडू आणि 2 धावा. बघा फिल्डर जो चौकार सोडणारा फिल्डर आणि बघायचा आहे, कारण आपल्या संघाला जर खरोखर एवढी मोठी नुकसानी केलीत आपण. अजूनही तुम्ही शिका, कोणाकडून तरी जुने जाणते खेळाडू असतील त्यांच्याकडून शिका की आपण कसं क्षेत्ररक्षण करायचं, कसं फलंदाजी करायची. त्याच फिल्डरला मी सर्व फिल्डरला मी सांगतो, कारण एक चौकाराने आणि कोरस सुरेख असे पुन्हा एकदा निर्धाव. बघा चौकार जर का गेला नसता तर खरोखरच
तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आणि या सामन्यासाठी स्पॉन्सर तयार बघा 200 रुपयाचा स्पॉन्सर विशाल सकपाल हे बघा हातात पैसे घेऊन येत म्हणजे किती आधुनिक विश्वास आहे. खरोखर चौकारांनी जी नुकसानी केली ती कधी न भरता येणार अशी नुकसानी आहे ती खरोखरच. शेवटच्या 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग आहे. एक चेंडूवरती कंपल्सरी चेसिंग आहे. शेवटच्या 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते प्रणित शिंदे याची. प्रणेश बघूया काय करतोय. पुन्हा एकदा मला टाण्या पुन्हा एकदा आणि 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज कंपल्सरी. आणि खरोखर डीजेचा आनंद लुटा सर्व प्रेक्षकांनी. प्रणेश थँक्यू थँक्यू थँक्यू. सर्व प्रेक्षकांची नजर आहे ते प्रणय. प्रणेशवरती आणि फलंदाजावरती. कंपल्सरी 2 चेंडू मध्ये 2 धावा कंपल्सरी पाहिजे 2 चेंडू खरोखर. 2 धावा. आणि ही जर चौकार गेला नसता तर बघा मित्रांनो किती किती फायदा झाला असता हितमाने सांगायला. कारण प्रणेश पहिल्या मॅच पासून तो एक चांगला गोलंदाज ठरला आतापर्यंत. त्यांनी तिन्ही 2 सामन्यामध्ये चेंडू आणि 2 धावा. 2 धावा 3 धावा हा 3 धावा. जवाब खरोखरच पाहूया. विशाल सपकाल यांना विश्वास आहे की अजूनही मॅच जिंकू शकते म्हणून ते पैसे घेऊनच उभे आहेत. पारितोषिक 2 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी चेसिंग आहे खरोखरच. किती महाभयंकर असं. आणि मला पुन्हा एकदा आणि हा फलंदाज मला वाटतं 5 आणि 1 चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे. शेवटच्या चेंडूवरती 1 धावांची गरज. मला वाटतं 1 चेंडू 1 धाव. पाहूया. खरोखर जे समानाची संधी. युट्यूब मध्ये जे मॅच बघत असेल ते खरोखर त्यांना खूप पुरेपूर फायदा उचलला. आम्ही युट्यूब पूर्ण- मित्र आहेत त्यांना सांगतोय लाईव्ह मध्ये किती प्रेक्षक बघतात. पूर्ण दिवसाचा ज्याने आम्ही लोकांनी वसुली नाही केली आताच्या सामन्याचा वसुली करतोय. 6:30 पब्लिक ऑनलाईन मॅच बघतात. फायनल 6:30. मित्रांनो जरा साईडला व्हा. आम्हाला सुद्धा बघायच्या कारण 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी चेसिंग आहे. आणि 32,000 पब्लिक आणि हा मॅच बघितलेला आहे. ही मॅच बघितलेली आहे युट्यूब लाईव्ह ला. आणि पुन्हा मानगाव आणि मसला मध्ये लढत जसे की पुणे आणि ठाणा. पाहूया. मला वाटतं खरोखरच हे रायगड आणि दुपारच्याचा ठाणा. माझे सहकारी सांगतात रायगड आणि ठाणा तसाच मानगाव आणि मसला. 1 पुन्हा एकदा- चेंडू 1 धाव. प्रेम पाहूया प्रेम कुठला पुन्हा संघ. पुन्हा एकदा प्रेम शेवटच्या चेंडूतला शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी केली. बघूया प्रणेशनी जर काही मॅच जिंकून दिली तर त्यांचा मागील कर्णधार वंद्या शिगवान यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं. वंद्या शिगवान यांच्याकडून खरोखरच वंदे हा सुद्धा एक माजी कर्णधार होता. त्याला सुद्धा आपल्या संघाकडून आपल्या खेळाडूकडून खूप अपेक्षा आहेत की आपला संघ जिंकावा. विशाल सपकाल यांनी सुद्धा पैसे हातात काढून ठेवले आहेत कारण लोकांची धडकणे जवळजवळ आज 150 फुटावर गेलेले आहेत. झाडाच्या आंब्याच्या झाडावर टांगलेले आहेत कारण अंपायर बोलतो तर खरं आहे की चिकूच्या झाडावर आंबा पिकलाय प्रेक्षकांची तो नक्कीच धगधग आंबा वाढलेली आहे पिकतो. की कुठला संघ सामना जिंकतो. पुन्हा एकदा धगधग वाढलेली धडकन आहे. दिलकी धडकन बघूया कोण जिंकतो तो. दोन्ही संघाला आम्हाला सुद्धा आमच्या सुद्धा मनामध्ये धडकी पडलेली आहे. रायगड रॉक चषक कुठल्या संघाकडे जातो पाहूया. रायगड रॉक चषक. चषक तर दोन्ही संघाकडे येणार परंतु मेन चषक दिलाची कुणाकडे येतो ते धडकन. बघायचं आहे. रायगड रॉक चषक आणि क्रिकेटचा संग्राम. रायगड रॉक चषक. प्रेयस. दिलाची धडकन. पाहूया कुठल्या प्रणय संघाकडे बघूया जातो. शेवटचा चेंडूचा चटकाचा शेवटचा बॉल आणि मला वाटतं आणि हा आणि कामाचा का विजय झालेला दिसतोय आणि चिकाट मित्रांनी चांगला प्रयत्न केला होता. टाकून पुढं पुढं चालायचं. माग भुकणार कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. कॅमेरामॅन चालू करू.
बाहेर चौकात